नमस्कार मित्रांनो, आज आपण ऍडव्हान्स वास्तू या कोर्सला चालू करतोय. नेमकं वास्तू म्हणजे काय? सर्वांनाच माहिती आहे की आपली वास्तू म्हणजे आपलं घर, आपलं मंदिर, आपलं गाव, आपलं शहर, त्याची वास्तू होते. मंदिराची वास्तू होते, हॉटेलची वास्तू होते, कंपनीची वास्तू होते, गाव एखादं वसवायचं त्याची वास्तू होते. वास्तू म्हणजे काय? नेमकं काय आहे वास्तू? म्हणजे ज्या जागेला आपण राहू शकतो, आपली प्रगती होऊ शकते, आपल्याला हॅपीनेस येऊ शकतो, अशी चार दिवाऱ्याच्या घर किंवा बंगला का मोठा हे आपला म्हणजे कंस्ट्रक्शन असे जिथं तुम्हाला चांगली ऊर्जा मिळते, राहण्यासारखं योग्य घर, जिथं आपली प्रगती होईल, आपली मुलंबाळ वाढतील, धंदा वाढेल, अशी जागा. तर तुमचा कॅमेरा चालू होतोय का सर? तर ह्या वास्तूचे आपल्या शिकण्यासाठी हा एक डेमो आजचा कोर्स आहे. त्यामध्ये आपण जर चार दिवारी बनवतो, कोणतंही घर बनताना चार दिवार बनतात. जसं चार दिशा आहेत, पूर्व दिशा, पश्चिम, पूर्वेनंतर उत्तर दिशा, पश्चिम दिशा आणि दक्षिण दिशा. तर चार भिंती बनल्याशिवाय कुठलंही घर बनू शकत नाही. असं आहे की तीन भिंतीचं घर बनतंय कुठलं? कारण मेन दिशा आहेत चार आहेत, पण त्यांच्यात चार आणखी उपदिशा होतात 45 डिग्रीच्या. तर आपली एक दिशा ही 90 डिग्रीची आहे, मेन दिशा. मग त्याच्यानंतर त्याचे भाग होतात. नंतर आपण मग आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य, म्हणजे 45 डिग्री होते. आपण त्याला डिवाइड केलं आणि त्यांचेच आणखी डिवाइड आहे, पुढच्या दिशा आहेत, आणखी 8 दिशा निर्माण होतात, म्हणजे 22.5 डिग्रीची एक दिशा. आता पण आपल्याला फक्त 8 दिशा माहिती होत्या, तर आपल्या 16 दिशा आहेत. मग आपल्याला आपल्या घरचा, या कोर्समध्ये आपल्या घरचा नकाशा कसा करायचा, त्यानंतर त्याचं कसं म्हणजे का माप घ्यायचं कसं, नंतर आलेख पेपरवर कसं म्हणजे ड्रॉ करायचा, त्यानंतर आपल्याला त्याचं डिग्री कशी घ्यायची, कुठून घ्यायची, नंतर ब्रह्मस्थान कसं करायचं. समजा चौकोनाचं कुणी काढू शकतं किंवा आयताकार घराचं कुणी काढू शकतं. किंवा 13 मिळा प्लॅट आहे, तर कुठे आपल्याला सगळेच प्लॅट आपले आयताकार किंवा चौकोन मिळत नाहीत. कोणाचा एल टाईप असतोय, कोणाचा लांबी जास्त असते, रुंदी कमी असते, किंवा कटिंग असतोय, वाढलेला भाग असतोय. मग त्याला सेंटर कसा करायचा. तर हे सर्व आपल्याला ह्या कोर्समध्ये शिकवण्यात येईल. त्यानंतर आपण डिग्री घेतल्यानंतर, सेंटर पॉइंट डिसाइड केल्यानंतर, आपल्या नकाशाचा म्हणजे आपल्या घरांचा, समजा नकाशा म्हणजे घरच आहे समजा, इथे 16 भागामध्ये कसं डिवाइड करायचं. त्यानंतर शक्तिशक्ताचा वापर करावा लागतो. त्यानंतर मार्किंग करावं लागतं 22.5 डिग्रीची एक दिशा. आपण जी डिग्री घेतलेली आहे ते मॅचिंग करून आपण ते नकाशाला डिवायडेशन करतो, 16 दिशाची नावं देतो. मग त्यानंतर जो पुढचा जो भाग आहे, प्रत्येक दिशेची माहिती, जो पण आपल्याला दिशा काय काम करते हे जर माहित नसेल तर पुढे आपण म्हणजे
एखादं टॉयलेट आलं एखाद्या दिशेला, किचन आलं, कट आला, वाढला भाग, तर कसं माहिती करणार? म्हणजे आपल्याला पहिले दिशेचे गुणधर्म आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे यामध्ये मेन दिशा ज्या आहेत, पूर्व दिशा काय देते? पूर्व दिशा नॉर्मल आपल्याला समाजाशी जोडण्याचं काम करते. समाज म्हणजे गव्हर्नमेंट, सरकार, पब्लिक, हे आपले पूर्व दिशेचं काम आहे. ग्रोथ आहे म्हणजे पूर्व दिशेला काय आहेत? वाढ होणे. नंतर त्यानंतर दक्षिण दिशा आपल्याला काय देते? नेम फेम देते. आपलं प्रोडक्ट असू द्या किंवा आपला बिझनेस असू द्या किंवा आपला जॉब असू द्या किंवा व्यवसाय असू द्या, त्यामध्ये आपल्याला नेम आणि फेम देते. म्हणजे आपलं नाव वाढत जातं आणि आपल्याला आराम देते, म्हणजे आपल्याला झोप चांगली देते. आणि जी पश्चिम दिशा आहे ही दिशा आपल्याला गेन आणि प्रॉफिट देते. म्हणजे आपण जे कर्म करतोय, आपण जे काम करतोय, त्याचा मोबदला ही पश्चिम दिशा देत असते. आणि उत्तर दिशा आपल्याला काय देते? तर उत्तर दिशा आपल्याला नवीन जीवनात नवीन नवीन संधी आणून देते. म्हणजे आपला जॉब असेल, जॉब मिळवायचं काम आपल्याला उत्तर दिशा आणून देते, किंवा आपल्या जॉब मध्ये प्रमोशन उत्तर दिशा आणून देते, किंवा आपल्याला शिक्षणामध्ये अडथळे आहेत किंवा संधी पाहिजे तरी उत्तर दिशा आणून देते. म्हणजे नवीन जीवनामध्ये संधी आहे, किंवा आपण बिझनेस आहात, आपल्याला क्लायंट ही उत्तर दिशा आणून देते. जे तुमच्या जीवनामध्ये नवीन नवीन ज्या संधी येतात त्या सर्व उत्तर दिशेकडून येतात. त्यानंतर उत्तर दिशा झाल्यानंतर आपल्याला आता उप दिशेचा बघायचा आहे. आता पूर्व आणि दक्षिण दिशेच्या मधली दिशा आग्नेय दिशा, हे काय देते आपल्याला? हे आपल्याला कॅश फ्लो देते, म्हणजे पैसा लिक्विड मध्ये. आग्नेय दिशेचं काम आहे कॅश फ्लो देणे, म्हणजे तुमच्याकडे पैशाचा प्रभाव वाढवणं. त्यानंतर तुमची नैऋत्य दिशा काय देते? आपली नैऋत्य दिशा ते जीवनामध्ये आपल्याकडे असणाऱ्या स्किलला डेव्हलप करते, किंवा आपल्या जीवनामध्ये एक स्टेबिलिटी देते. हे नैऋत्य दिशा म्हणजे पितरांची दिशा आहे. त्यानंतर पुढची आपली वायव्य उपदिशा, वायव्य दिशा. पश्चिम आणि उत्तरेच्या मधली कोणती आहे? वायव्य. तर वायव्य दिशेचं काय काम आहे? तर वायू दिशा आपल्या जीवनामध्ये सपोर्ट द्यायचं काम करते. आपल्याला बँक सपोर्ट, नंतर फॅमिली सपोर्ट, हे सर्व द्यायचं काम वायू दिशा करत असते. आणि ईशान्य दिशा आपल्याला काय देते? उत्तर आणि पूर्वच्या मध्ये जी असलेली दिशा म्हणजे ईशान्य दिशा. तर ही दिशा आपल्याला आपल्या माइंडला नवीन नवीन आयडिया, विचार द्यायचं काम करते, आपल्याला प्लॅनिंग द्यायचं काम करते, आपल्याला गॉड गिफ्ट द्यायचं काम करते. म्हणजे परमेश्वराची कृपा हे ईशान्य दिशेकडून मिळत असतं आपल्याला. त्याचप्रमाणे म्हणजे या पुढे आले आपल्याकडं आणखी 8 दिशाचा आहेत. आता तुम्हाला ते लवकर समजणार नाही, प्रत्यक्षात आपल्याला नकाशा काढल्यानंतर कुठल्या कुठल्या दिशा आहेत असं सांगून तुम्हाला नाही समजणार. तर हा नंतर आपण मी घेतो. तो आता मी पंचतत्वाबद्दल बोलतो. त्यानंतर समजा आपली पंचतत्व आहेत. म्हणजे पंचतत्व कुठले आहेत? जलतत्व आहे, वायू तत्व आहे, अग्नि तत्व आहे, नंतर पृथ्वी तत्व आहे आणि आकाश तत्व आहे. हे सर्वकडे आहेत, कमी जास्त प्रमाणात असतील पण सगळीकडे त्यांचा वावर आहे.
आपल्या बॉडीमध्ये पण तेच आहेत, आपल्या घरामध्ये पण तीच आहेत, आपल्या बाहेरच्या जगामध्ये पण तीच वेळ जातो. हा त्यांचं पर्सेंटेज कमी जादा होऊ शकते. तर जल तत्व, जल म्हणजे वाहन, पैसा, फ्लो, उंच जाग्यावरून खालत्या जागेला वाहन, हे जल तत्वाचं काम आहे. त्याचा जो रंग आहे निळा आणि काळा आहे, आणि त्याचा शेप जो आहे वेवी आहे, म्हणजे असा पाणी कसं वाहतं वेवी, खालीवर खालीवर, म्हणजे वेवी शेप मध्ये आहे. आणि हे आपल्याला मिळतं उत्तर दिशेला. त्यानंतर पुढचं आपण वायू तत्व, वायू म्हणजे पेड़ पौधे, हे पूर्व दिशेला हे तत्व असतं, विराजमान असतं. आपण जेव्हा झाडाला पौद्याला पाणी देतो तेव्हा ते वाढतं. म्हणजे जल तत्व वायू तत्वाला वाढवायचं काम करतं. वायू तत्व काय करतं? ग्रो करणे, कॉन्टॅक्ट करणे, सामाजिक कॉन्टॅक्ट करणे, हे काम आहे वायू तत्वाचं. या जो आकार आहे वायू तत्वाचा, हा आयताकार आकार आहे, आणि जो मेटल आहे स्टेनलेस स्टील आहे. हे मी नंतर आपला प्रत्यक्षात जेव्हा क्लास आपला चालू होईल त्यावेळेला मी प्रत्यक्षात तुम्हाला कुठलं तत्व काय आहे प्रत्यक्षात डायग्रामच्या स्वरूपात मी हे करणार आहे. पायथन मध्ये लांब पीडीएफ लांब असेल. आता त्यानंतर अग्नितत्वाच्या म्हणजे वायू तत्वाच्या पुढेचे जे तत्व आहे अग्नितत्व आहे. अग्नि म्हणजे तुम्हाला फायर, याचा जो रंग आहे लाल आहे, आणि जी सिंबॉल म्हणजे आकृती आहे ती त्रिकोण आहे. तुम्ही बघत असताना कुठल्या म्हणजे तिथं धोकादायक असतं तर त्रिकोण, लाल त्रिकोण असतो तेव्हा धोका लिहिला असतो किंवा धोकादायक वर. फायर म्हणजे आपण जेव्हा एखादी लकडीला जाळतो, जो वायू तत्वापासून नंतर अग्नितत्व निर्माण होणार. लकडी आपण जाळतो म्हणजे अग्नी निर्माण होते, आणि अग्नीपासून जे राख बनते, एखादी लाकूड जळल्यानंतर ती राख जी बनते ती पृथ्वी तत्वात पृथ्वी तत्व कन्वर्ट होतं, म्हणजे माती, राख. मग अग्नितत्व आपल्याला कुठे भेटतं? तर आग्नेय दिशेला भेटतं आणि दक्षिण दिशेला. मग हे तत्व पुढच्या तत्वाला सपोर्ट करत असतं. म्हणजे अग्नीनंतर पुढचं तत्व कुठलं आलं? पृथ्वी तत्व आलं. पृथ्वी तत्व कुठं आहे? नैऋत्य दिशेला, जल तत्व. आता जे वैदिक मध्ये काही तज्ञ, वास्तुतज्ञ पृथ्वी तत्व आहे म्हणून नैऋत्य दिशेला जड करतात. ऍक्च्युली असं नाहीये. एक पितळाचं स्थान, स्किल डेव्हलपमेंटचं स्थान आहे, आणि दक्षिण दिशा, नैऋत्य दिशा हमेशा उंच असते, आणि पूर्व आणि उत्तर दिशा ही खाली असते. जर अनबॅलन्स झालं तर त्याचा परिणाम उलटे मिळतात. म्हणून आपण याला म्हणतो जड तत्व आहे. मग इथं काय आहे? पृथ्वी तत्व म्हणजे काय देतं आपल्याला? नवीन नवीन स्किल जे आहे त्याला तुमच्या योग्य हे करतं, जीवनामध्ये स्टेबिलिटी द्यायचं काम करतं. तुमचा जॉब असेल किंवा बिझनेस असेल त्यामध्ये प्रगती द्यायचं काम करत असतं, फॅमिली बाउंडिंग द्यायचं काम करत असतं. हे नैऋत्य दिशा देते. त्यानंतर जे पश्चिम दिशा आहे हे आकाश तत्वामध्ये येते. मग नैऋत्य दिशेचा जो कलर आहे हा येलो आहे, आणि त्याचा जो शेप आहे आपल्याला घरामध्ये कुठल्या शेप मध्ये मिळेल ते हे चौकोन शेप मध्ये मिळेल. एखादी वस्तू चौकोन शेप मध्ये असेल तर ती पृथ्वी तत्व आहे, किंवा पिवळ्या रंगाची किंवा गोल्डन रंगाची. आणि जी
येथून पुढचं जे तत्व आहे पृथ्वी तत्व कन्वर्ट टू आकाश तत्व. हे काय होतं, आकाश तत्व म्हणजे पश्चिम दिशा शनी महाराजची दिशा आहे. आणि जो मेटल आहे हा लोखंड आहे आणि जो शेप आहे जो गोल आहे. आणि आकाश तत्वातून कन्वर्ट होतं जलतत्वामध्ये. तर आपण जलतत्वाचं बघितलेच आहे. जलतत्वाचा जो धातू आहे ते अल्युमिनियम आहे. त्याची विस्तृत जानकारी आपण कोर्समध्ये घेणार आहोत. समजा आपलं अग्नी तत्व आहे आग्नेय दिशेला आणि अग्नी तत्व आपल्या उत्तर दिशेला आलं. म्हणजे काय येतं अग्नी दिशे म्हणजे काय तत्व काय आलं आपल्या घरामध्ये, आपण म्हणतो अनबॅलन्स झालेला आहे, उत्तर दिशा अनबॅलन्स झालेली आहे. समजा अग्नी तत्व उत्तर दिशेला आलं म्हणजे कुठल्या फॉर्म मध्ये येईल. अग्नी तत्वाचा एक मेटल म्हणजे तांबा, कॉपर. कॉपर असेल उत्तर दिशेला, किंवा लाल कलर असेल, किंवा लाल कलरच्या कुठल्या शेड असतील, पिंक कलर असेल, किंवा त्रिकोण कुठले एखादा फोटो बिटो फ्रेम लावली असेल, किंवा एखादा फर्निचर असेल उत्तर दिशेला, किंवा तुमचं किचन असेल, किंवा तुम्ही गॅसचा बाटला ठेवला लाल रंगाचा उत्तर दिशेला, तर काय होतं अग्नी तत्व उत्तर दिशेला आल्यामुळं उत्तर दिशा अनबॅलन्स होते. उत्तर दिशेला लाल कलर किंवा किचन किंवा फर्निचर, त्यामुळे आपला काय जीवनामध्ये परिणाम होतो. उत्तर दिशा म्हणजे जलतत्वाची दिशा. जल म्हणजे पाणी. आपण एक एक्झाम्पल घ्या. आपण एक पाण्याच्या मध्ये एक हंडा घेतला आणि एक लाकूड आपण जळतं लाकूड त्या पाण्यामध्ये ठेवलं, काय होईल, लाकूड विझून जाईल. त्याबरोबर पाण्याचा पण काही लॉस होईल, म्हणजे अग्नी विझेल आणि पाण्याचा पण थोडाफार प्रमाणात त्यात लॉस होईल. काही प्रमाणात पाण्याचा लॉस होणारच ना. कुठली क्रिया करताना एकाचा लॉस होत नाहीये. समजा एक आपण हायवेमध्ये बघत असतो, दोन गाड्याची टक्कर लागली, एखाद्या गाडीला जास्त लागेल एखाद्या गाडीला कमी लागेल तर थोडं डॅमेज तर होणारच. त्याचप्रमाणे आहे, एक तत्व दुसऱ्या तत्वामध्ये गेलं तर काय होईल, थोडंफार डॅमेज होईल, नुकसान होईल, पण त्यामध्ये तिथं क्वांटिटी आहे. जर अग्नी जास्त असेल आणि पाणी कमी असेल, अग्नी जास्त आहे म्हणजे समजा आपण होळीच्या त्याच्यामध्ये आपण होळीच्या सणामध्ये आपण होळी पेटवतो, कोण मोठे आग आहे आणि तिथं आपण एक तांब्याभर लोटाभर पाणी त्यात टाकलं, अग्नीला किती फरक पडणार आहे, जास्त नाही फरक पडणार आहे. आणि थोडासा विजेल कुठल्या एखाद्या कोपऱ्याला, तर पाणी नष्ट होईल. म्हणजे जी क्वांटिटी आहे किती प्रमाणात आहे काय आहे. आणि समजा पाण्याचा प्रमाण पोषण जास्त आहे, समजा एका डबक्यामध्ये किंवा मोठ्या या हंड्या यामध्ये आपल्या टाकीमध्ये एखादी जळती लाकूड घेऊन गेलो, तर लाकूड या पाण्यामध्ये बुडवल्यानंतर लाकूड विझून जाईल. म्हणजे पाण्याचा लॉस जास्त होणार नाही, अग्नी विझून जाईल. त्याप्रमाणे आपल्याला तत्वाचं आपल्या जीवनात घरामध्ये बघायचे असतात. त्यानंतर पुढचा जो सिलेबस आहे आपला, सर आपल्याला समजतंय का हे बोलतोय ते? हॅलो, आपला आवाज येतोय का? हे आपल्याला प्रॅक्टिकली मी शिकणार. आता तुम्हाला फक्त मी एक्सप्लेन करतोय. त्यानंतर आपल्याला पुढचा जो क्वेश्चन येतो, तो येतो आपल्या घरातील म्हणजे मेन दरवाजा.
स्टार्टिंग कुठेही आपण गेल्यानंतर पहिला आपण मेन दरवाजा बघतो. म्हणजे मेन दरवाजा म्हणजे काय आहे? मेन दरवाजा म्हणजे बाहेरचं एक जग आणि आपल्या घरातलं एक जग. आपण 4 भिंतीच्या कव्हर केलेला, वर छत असतोय, पत्र्याचा असू द्या किंवा गवताचा असू द्या, कुठल्याही तऱ्हेचा असू द्या किंवा सिमेंट कॉन्क्रीट असू द्या. म्हणजे 4 भिंती आणि वरचा छत, म्हणजे आतलं एक जग वेगळं झालं आणि बाहेरचं एक जग वेगळं झालं. आणि आपल्या बाहेरच्या जगातून आत येण्यासाठी किंवा आतून बाहेर जाण्यासाठी आपण मेन दरवाजा ठेवतो. असं कोणी आहे का की खिडकीतून बाहेर जातो कोणी? कोणी आपण पण जातो किंवा आपले नातेवाईक येतात, ते आपल्या मेन दरवाजातून येणार बाहेर. आपल्या खिडकीतून कोणी येत नाही. म्हणजे जे मेन दिशा जे येते आपल्या बाहेरच्या, तो बाहेरतून आत, ते मेन दरवाजातून येणार. खिडकी आपली किती मोठी असू द्या, किती तुमच्या घरात खिडकी असू द्या, तो मेन जी एनर्जी आहे ती तुमच्या मेन दरवाजातून येणार. तेव्हा तुमचं एक घर आहे, समजा अमुक अमुक बाबा शशिकांत शिंदे, समजा शशिकांत शिंदेचं घर आहे, त्यांचे पाहुणे आले, त्याला घर माहिती नव्हतं, ते हुडकत हुडकत ऍड्रेस होते येणार. आणि तुमचं घर आहे 10 बाय 10, तुमचे मेन चौकट आहे 2 फुटाची आणि खिडकी आहे 4 फुटाची तुमच्या घरात. आल्यानंतर पाहुणे त्या तुमच्या खिडकीतून येणार आहेत, घरी नाही येणार, तुमच्या मेन दरवाजातून येणार. दुसरा कोणी विचारेल बाबा शशिकांत शिंदेचं घर कुठं आहे, तो म्हणे बघा ते दरवाजा आहे बघा. हे म्हणता की ते खिडकी आहे, त्या खिडकीतून आत जावा, दरवाजातून पाहुणा आत येणार. तसेच त्याचप्रमाणे आपल्या ज्या शुभ एनर्जी आहेत किंवा अशुभ एनर्जी आहेत, हा मेन दरवाजातून येतात. ते वास्तुपुरुषावरती जेव्हा देवांचं आणि दानवाचं युद्ध चालू होतं, शंकर भगवान हे देवांच्या तर्फे लढत होते आणि तर्फे दानव लढत होते. त्यावेळी शंकर भगवानच्या कंपाळातून माझी अशी कहाणी आहे. एक घामाचा थेंब खाली पृथ्वी पडला आणि अवाढव्य आकृती बनली आणि इतकी मोठी झाली की काही राक्षसाला पण खायला लागले आणि देवाला पण खायला लागले. देव कन्फ्युज झाले की बाबा ही राक्षसातून एखादा आलेले नवीन व्यक्ती आहे आणि राक्षस म्हणायला लागले की देव एखादा देव आज निर्माण झालेला आहे. शेवटी कन्फ्युजन मिटल्यानंतर राक्षस आणि देवाने एकत्र येऊन त्या वास्तुपुरुषाला त्या आकृतीला, त्या व्यक्तीला पकडलं आणि सरळ ब्रह्माकडे घेऊन गेले. त्यावेळी 45 देवता त्याच्यावरती बसलेला होत्या. मग ब्रह्मदेवानं त्याला सांगितलं, जो वास्तुपुरुषा म्हणला मला भूक लागलेली आहे, तर ब्रह्मदेवानं त्याला एक वरदान दिलं, या पृथ्वी तलावरती जे नवीन वस्तू म्हणतो, ते घर असू द्या, ब्रिज असू द्या, बंगला बांधायला असू द्या, विहीर बांधायची असू द्या, नवीन जो काम करेल त्यावेळी तुझी शांती करेल, ते तुला दान, जे अन्नधान्य दान करेल त्यातून तू तुझी भूक भागव. आणि जे तुला अन्न देणार नाहीत किंवा तुझी वास्तू शांती करणार नाहीत त्या तू त्रास दे. हा वरदान ब्रह्मदेवानं वास्तुपुरुषाला दिला. मग आपण तोच एक अवाढव्य आकृती म्हणजे वास्तुपुरुष, म्हणजे प्रत्येक जागेवरती विराजमान आहे. वास्तुपुरुषाच्या वरती जे डोकं आहे ईशान्येला आणि त्याच्यावरती 45 देवता बसलेले आहेत. मध्यभागी आहे ब्रह्मस्थान, ब्रह्मा. कुठल्याही ग्रहाची निर्मिती करताना, वास्तुपूजा आपलं फाउंडेशन करताना पहिली मध्ये सेंटरची एनर्जी डेव्हलप होते, ब्रह्माची एनर्जी, आणि त्यापासून पुढे 4 एनर्जी आणखी निर्माण होतात. म्हणजे कुठली? भूधर, नंतर विवस्वान, नंतर मित्र आणि एक आयुमा. हे 4 देवता निर्माण होतात. तुमची जशी भिंत 4 फुटापर्यंत येईल, 4 भिंती, तेव्हा ह्या 4 देवता त्यामध्ये निर्माण होतात तुमच्या जागेमध्ये. जसे जर 8-9 फूट मध्ये स्लॅब टाकूस तर तुमच्या पुढच्या आणखी 8 देवता तयार होतात. तिला आपण म्हणतो ऋषी सिद्धी.
आणि जेव्हा तुमचं घर कम्प्लीट होतं त्यावेळेस तुमच्या घरामध्ये 45 देवता तयार होतात. म्हणजे आपली आपली जागा त्यांनी कव्हर केलेली असते. म्हणजे एक एनर्जी आहे, देवता म्हणजे एक एनर्जी फील्ड आहे. म्हणजे आपल्या सेंटरला ब्रह्मस्थान ब्रह्माची, त्यानंतर 4 देवता, त्यानंतर म्हणजे 8 देवता आणि त्यानंतर बाहेरच्या ह्याच्यामध्ये 32 देवता आहे. म्हणजे आपला मेन दरवाजा जो येतो 32 देवतांमध्ये येतो. एका दिशेला 8 म्हणजे 8 चौक 32. जो आपला कुठलाही दरवाजा आहे तो 32 इंचेस मधला, एका इंचेस मध्ये आपला किंवा 2 इंचेस मध्ये आपला दरवाजा असतो किंवा 3 पण येऊ शकतात. मग ज्या पदावरती जो देवता बसलेला आहे त्यामध्ये असुरपणा आहेत आणि देवता पण आहे. तर चांगला देवता असेल तर आपल्याला चांगली एनर्जी आपल्याला देईल घरामध्ये. बाहेर ज्याप्रमाणे आपण मॉर्निंग वॉक का राहतो सकाळी सकाळी, की बाहेरच्या ह्याच्यामध्ये सकाळी वाहनं कमी असतात आणि फ्रेश हवा असते. म्हणून आपल्याला घरापेक्षा बाहेरच्या वातावरणामध्ये मॉर्निंग वॉक करायला आपल्याला चांगलं वाटतं. कारण ऑक्सिजनची लेवल चांगली असते किंवा पॉझिटिव्ह एनर्जी असते. आणि तेच 12-1 वाजेनंतर बघा तुम्ही त्याच जागेवर जाऊन बघा, तुम्हाला तिथं फ्री वाटणार नाही. सकाळी मॉर्निंगला फ्री वाटते, एक चांगलं मनाला वाटते. त्याप्रमाणे आपल्या घरापासून बाहेरची एनर्जी, त्यामध्ये सगळं पंचतत्व आहेत. आपल्या घरामध्ये पंचतत्वाची अनबॅलन्स असतो. आता तुम्ही जेव्हा मेंटेन करेल तेव्हा पंचतत्व बॅलन्स होतात. समजा एखाद्या आपल्या गार्डन मध्ये किंवा बाहेर आपण जसं आपल्याला हॅपीनेस वाटतो त्याप्रमाणे आपल्या घरात जर वाटत नसेल तर आपल्या इथं आता की आपल्या घरामध्ये पंचतत्व अनबॅलन्स झालेली आहे. जशी बाहेरची जग आहे त्याप्रमाणे आपल्या घरामध्ये पण आपल्याला मन लागलं पाहिजे, करमलं पाहिजे, आनंद वाटला पाहिजे. हीच म्हणजे वास्तुकरण आहे. तर जे मेन दरवाजा आहे आपण केला, नकाशा काढला, डिग्री घेतली, नंतर सेंटर पॉइंट काढला, 16 दिशा डिवाइड केल्या, त्यानंतर आपल्याला बघायला पहिलं ते बघायची आहे की आपला मेन दरवाजा कुठं आहे. बघितलं बाबा की आपल्या मेन दरवाजा कुठं आहे. आपला समजा मेन दरवाजा आला तुमचा E1 मध्ये आणि E2 मध्ये आला. म्हणजे E1 म्हणजे ई म्हणजे ईस्ट चा पहिला पोर्शन आणि E2 म्हणजे ईस्टचा दुसरा पोर्शन. म्हणजे एका दिशेला 8 पोर्शन असतात किंवा पद असतात. तर E1 आणि E2 चा दरवाजा आपल्याला आहे किंवा E1 चाच फक्त आहे आपला दरवाजा. तर ह्याचं प्रत्येकाचं गुण वेगळं आहे. मग हा देवता फील्ड काय आहे, राक्षसचा पर्याय आहे, गुंदम देणारा आहे, तामसी आहे. पण ह्याचं काय गुण आहेत. E1 ची जर एंट्री असेल तर आपल्या घरामध्ये अग्नीच्या संबंधित घटना घडते. म्हणजे घरात आग लागणे, नुकसान होणे, अचानक अपघात आपल्या घरातल्या व्यक्तींचा एखादा होणे किंवा खर्च ज्यादा वाटणे, अचानक नुकसान होणे, हे जे गुणधर्म आहेत देणे आपल्याला. मग असा जे गुण आहेत आणि आपली E1 ची एंट्री आलेली आहे किंवा मेन दरवाजा E1 चा आहे, तर आता हे मॅचिंग आपल्या घरातल्या व्यक्तीवरती करणं गरजेचं आहे. जे पण आपण मॅचिंग बघत नाहीये ह्याला या मेन दरवाजाचा आपल्या यांच्या घरावरती जे आपण समजा एखादी वास्तू काय करतो किंवा स्वतःचीच करतात वास्तू, जो मेन दरवाजा गुण देत आहे ते आपल्या घरावरती कितीवरती अप्लिकेबल आहेत. सर्वांवरती आहेत की एखाद्या व्यक्तीवरती म्हणजे किती टक्के अप्लिकेबल आहे किंवा होतो की नाही, किंवा आपण एखादा चुकला असेल ना कशा बनवताना किंवा डिग्री घेताना, तर तिचा मेन लक्षणं जी पाहिजे ती घात दिसली पाहिजे. तर आपल्याला मेन लक्षणं घात दिसली असेल तर आपल्या त्या दरवाजाला तोडफोड करायचं नाहीये. आपण वैदिक मध्ये शिकतो की बाबा मेन दरवाजा पूर्वेला असेल, आता म्हणजे हा E1 म्हणजे पूर्वेला दरवाजा आहे. पहिला रिझल्ट बॅड आहे. वैदिक मध्ये आपण शिकतो की पूर्वेला चांगला एंट्री मानली जाते, डायरेक्शन मानलं जातं.
तर E1 मध्ये मग आपल्याला घराला दरवाजा तोडायचा का? आणि सगळीकडे शक्य आहे का? नाही. आज हा गावामध्ये असेल, एका रानामध्ये घर बांधले असेल तर तुम्ही तिथं तोडून दुसरीकडे लावू शकता, चौकट बनवू शकता. पण सिटीमध्ये हे शक्य नाहीये. किंवा आता गावामध्ये पण जागा इतक्या राहिल्या नाहीत मोकळ्या. प्रत्येक कुटुंब विभक्त झाल्यामुळे प्रत्येकाच्या वाटण्या झाल्या, घर छोटी झाली. किंवा आपण सिटीमध्ये सगळं राहतोयच 10 बाय 10च्या रूम मधनं आपण आता सर 1 BHK 2 BHK पर्यंत आले. ज्याच्याकडे जास्त आहे तर 3 BHK मग बिल्डिंग मध्ये, किंवा 4 BHK किंवा एखादा बंगला आहे ज्याच्या प्रत्येकाच्या आपल्या साधनाप्रमाणे आहे, आपल्या लेवल प्रमाणे आहे. आपण मध्यम परिवारामध्ये जमलं म्हणजे आपण नॉर्मल 1 BHK 2 BHK मध्ये किंवा एखादा बंगला असू शकतो. आता मग आता आले बिल्डिंग प्लॅन किंवा चाळी सिस्टम आली. आपण बिल्डिंग मध्ये राहत असेल किंवा चाळीमध्ये राहत असेल, तर आपल्याला आपला दरवाजा बदली करणं शक्य नसतंय. त्या लागून दरवाजे असतात. बिल्डिंग मध्ये पण तसंच आहे. मध्ये गॅलरी सोडली जाते, बाजूला दरवाजा असतो, पुढे दरवाजा असतो, ज्या प्लॅन प्रमाणे. तर आपला माईक म्यूट करा, आवाज येतोय आपला. तर अशा वेळी काय करायचं की आपला दरवाजा का तोडायचा? नाही तोडू शकत. त्यावेळेला आपल्याला आपली ह्या दरवाजाची रेमेडी करणं गरजेचं आहे. आपल्याला तोडफोड शास्त्र नाही शिकायचं आहे, म्हणून याला म्हणायचं अडवान्स शास्त्र. मग याला काय रेमेडी काय केली पाहिजे? आपण जे पूर्व दिशेला कुठला मी तत्व सांगितलेलं आहे, वायू तत्व. पूर्व दिशेत तत्व कुठलं? वायू. मग आपल्याला काय करायचं, त्या जो हुमरा आहे आपल्या चौकटीचा, तिथं हिरव्या कलरचा टेप मारायचा आहे. टेप कसा मारायचा आहे की जे चौकट आहे, आता हुमराला पण बिल्डिंग मध्ये मिळायचं बंद केले. आता गावच्या तर हुमरे मिळतील, पण सिटीमध्ये बिल्डिंग मध्ये हुमरा बंद झाला, तर लादीवरती आपल्याला टेप मारायचा आहे. आणि थोडासा 2 इंच किंवा 3 इंच साईडच्या जे आपली कडाप असतो त्यावरती घेऊन जायचा. म्हणजे साईडला 2 इंच आणि पुन्हा असा. तुम्हाला दावतो 1 मिनिट यामध्ये सिंपल मध्ये. आपल्याला दिसतंय का? हॅलो, समजा ही आपली चौकट आहे. आणि हा आपला हुमरा आहे, मानून चालूय की हा आपला हुमरा आहे. तर आपल्याला काय करायचं, जे रेमेडी पोर्शन म्हणून काय करायचं आहे, इथं हिरवी पट्टी मारायची आहे 4 इंचाची, आणि इथं पण थोडीशी वाढवून घ्यायची आहे अशी. म्हणजे एक भिंत निर्माण करतोय आपण, अप्रत्यक्ष भिंत आपण निर्माण करतोय. म्हणजे ह्या एंट्रीला आपण ब्लॉक करतोय. वास्तूच्या भाषेमध्ये बोलायचं गेलं तर हे आपली झाली रेमेडी. हे आपली काय आहे, आपण चौकटीला आपण ब्लॉक केलं म्हणजे येणारी अशुभ ऊर्जा आपल्या घरामध्ये एंट्री करणार नाही. हे समजलं का आपल्याला?
हे समजलं का आपल्याला तुम्हाला? याचा आवाज येतो का तुम्हाला? त्याचप्रमाणे जर आपला टॉयलेट समजा आपल्याला असेल पूर्व दिशेला, हे समजा टॉयलेट आहे आपलं, हे टॉयलेट आहे समजा, आणि आपल्या हा पूर्व दिशेला आलेला आहे किंवा उत्तर दिशेला आलेला आहे समजा. उत्तर दिशेचा मी घेतो. हे उत्तर दिशेला टॉयलेट आहे आणि आपल्यावरती काय टॉयलेट म्हणजे काय करतं नेमकं? टॉयलेट म्हणजे आपण टॉयलेटला जातो का? की आपल्या शरीरातली जी घाण आहे आपण टॉयलेटच्या माध्यमातून आपण बाहेर टाकत असतो. मग ते साधन आहे टॉयलेट, एक ठिकाण. जसं आपण बाथरूम आंघोळ काय जातो त्याप्रमाणे टॉयलेट म्हणजे घाण टाकायचा एक जागा आपण बनवली घरामध्ये किंवा घराच्या बाहेर. तर हे टॉयलेट जर उत्तर दिशा म्हणजे आपली शुभ दिशा आहे. शुभ काय करणार मग हे टॉयलेट काय करणार? आपल्या येणाऱ्या जीवनामध्ये येणाऱ्या संधी आपल्या सर्व विसर्जन करायचं काम करणार आहे. मग त्या घरामध्ये व्यक्तींना काय येणार? एखादा बिझनेस असेल तर त्याला क्लायंट कमी होत चालू होतील. समजा एखादा व्यक्ती जॉब हुडकत असेल तर त्याला जॉब चांगला मिळत नसेल त्याच्या स्किल प्रमाणे, किंवा आणखी संधी त्याला मिळत नसतील कारण टॉयलेट सगळं घेऊन जातोय. हातातून प्रमोशन मिळता मिळता थांबतं. अशा वेळी काय करायचं? तर असा जर फॉल्ट आपल्याला मिळत असेल तर काय करायचं आहे? तर या टॉयलेटच्या बाजूला काय करायचंय आपल्याला? निळी पट्टी मारायची आहे 4 इंचाची. ही आपली काय झाले?